नमस्कार. आज आपण शिक्षण प्रशासकांसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रात शिक्षक भरतीची जी नवीन चौकट आली आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. या भरती प्रक्रियेत नेमके कोणते मोठे बदल झाले आहेत तेच आपण आज समजून घेऊया. तर या नव्या धोरणामागचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. एक म्हणजे भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पारदर्शकता आणणं आणि दुसरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात येणारे उमेदवार हे अधिक गुणवत्तापूर्ण असावेत यावर लक्ष केंद्रित करणं. आजच्या आपल्या चर्चेत आपण काही मुख्य मुद्द्यांवर लक्ष देणार आहोत. सगळ्यात आधी भरतीचा नवा आदेश काय आहे ते पाहूया. मग 100 गुणांची नवी रचना कशी आहे, उमेदवाराचं संपूर्ण मूल्यांकन कसं होणार, पारदर्शकतेसाठी कोणते नियम आहेत आणि शेवटी शाळा प्रमुखांसाठी याचे काय परिणाम आहेत यावरही नजर टाकूया. चला तर मग थेट मूळ बदलापासूनच सुरुवात करूया. आता शिक्षक भरतीसाठी एक पूर्णपणे नवीन आणि सर्वसमावेशक मूल्यांकन प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. झालंय असं की आता शिक्षक भरतीसाठी 100 गुणांची एक नवीन मूल्यांकन प्रणाली लागू झालीय. म्हणजे आता फक्त एका परीक्षेवर सगळं अवलंबून नाहीये. या नव्या पद्धतीत उमेदवाराच्या विविध पैलूंचा विचार केला जाणार आहे. आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे 100 गुण नेमके विभागले कसे आहेत. चला तेच आता समजून घेऊया. या चार्टकडे पाहिलं की लगेच लक्षात येतं. सगळ्यात मोठा वाटा म्हणजे तब्बल 75 गुण हे शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला दिले आहेत आणि उरलेले जे 25 गुण आहेत ते मग इतर गोष्टींमध्ये विभागले गेले आहेत, जसं की मुलाखत आणि शिकवण्याचं कौशल्य, व्यावसायिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रता. तर इथला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा फक्त गुणांचा खेळ नाहीये. या नवीन फ्रेमवर्कमुळे उमेदवारांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. आधी काय व्हायचं, जास्त भर असायचा तो परीक्षेवर, पण आता तसं नाही. आता उमेदवाराची संपूर्ण शैक्षणिक, व्यावसायिक पार्श्वभूमी आणि प्रत्यक्ष शिकवण्याचं कौशल्य या सगळ्याचा विचार केला जाणार आहे. हा एक मोठा बदल आहे. थोडक्यात काय तर आता उमेदवाराची केवळ परीक्षेतील कामगिरी नाही तर त्याची संपूर्ण प्रोफाईल किती महत्त्वाची आहे यावर जोर दिला जातोय. त्याचा शैक्षणिक प्रवास, व्यावसायिक कौशल्य या सगळ्याला आता महत्त्व प्राप्त झालं आहे. चला आता एका महत्त्वाच्या नियमाबद्दल बोलूया. हा नियम प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता आणण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. समजा 2 किंवा अधिक उमेदवारांना अगदी सारखेच गुण मिळाले, मग काय करायचं? अशावेळी ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. एकदम सरळ आणि सोपा नियम आहे, ज्यामुळे कोणत्याही गोंधळ होणार नाही आणि निर्णय घेणं सोपं होईल. आणि आता आपण शेवटच्या पण प्रशासकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. या नवीन रचनेमुळे शाळा प्रशासनावर आणि भरती प्रक्रियेवर काय परिणाम होणार आहेत ते बघूया. प्रशासकांना आता काही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागेल. उदाहरणार्थ, मुलाखती अधिक कौशल्यावर आधारित आणि संरचित कराव्या लागतील. उमेदवारांना फक्त गुणांवरून न जोखता त्यांच्या संपूर्ण प्रोफाईलचा विचार करावा लागेल. आणि हो, प्रत्यक्ष शिकवण्याचं कौशल्य कसं आहे हे मुलाखतीत तपासण्यावर अधिक भर द्यावा लागेल. या सगळ्या बदलांनंतर एक प्रश्न मनात येतोच. ही नवीन प्रणाली महाराष्ट्रातील शाळांमधल्या शिक्षकांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात खरंच यशस्वी ठरेल का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.